नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. पुन्हा तुमच्यासाठी छान नवीन असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर आज आपण कोबीपासून एक रेसिपी करणार आहोत. अगदी कोबी न खाणारे सुद्धा तुम्हाला म्हणतील ते नाही का केलंस ते पुन्हा कर म्हणून. मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण कोबीची रेसिपी करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हवा कोबी. तर इथं बघा एक ताजा फ्रेश असा कोबी घेतला आहे. साधारण हे अर्धा किलोला थोडासा कमी इतकं ह्याचं वजन आहे. आता ह्याच्यावरचा जो आपला आणखीन एक पापुंद्रा असतो ना तो काढून घेतला आहे म्हणजे छान आपला फ्रेश इथं कोबी. आता इथं बघा एक परात मोठी घेतले, ह्याच्यामध्ये आपण कोबी चिरून घेणार आहोत. एका कोबीचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे ना आपल्याला हे खिसायला बरं पडतं. एकसारखे इथं 4 भाग करून घेतले. आता इथं बघा आपल्याला कोबी कशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे. बटाट्याचे चिप्स करायचं स्लायसर तर आपल्या घरामध्ये असतो. त्याने आपल्याला हा कोबी खिसून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखे छान स्लाइसमध्ये आपला कोबी कापला जातो. कोबी चिरायचं म्हटलं की एकदम कठीण काम वाटतं, कारण चिरत असताना ना हे जे पदर सगळे सुटत असतात. पण तुम्ही जर ह्या स्लायसरनं जर हे कोबी खिसून घेतलात तर बघू शकता 1 ते 2 मिनिटात छान एकसारखा इथं आपला कोबी खिसलेला आहे. अशा कोबी खिसून ना तुम्ही ह्याच्या थालीपीठासाठी वापर करू शकता किंवा भाजीसुद्धा कोबीची करत असताना तुम्ही अशा प्रकारे खिसून घेऊ शकता. छान एकसारखा इथं आपला हा कोबी कापला जातो. बघू शकता एकदम स्लाइसमध्ये आपला एकसारखा इथं कोबी कसा कापलेला आहे. सगळा कोबी इथं आपला कापून झालेला आहे. एकदम मस्त एकसारखा कोबी कापला गेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चाकूनी कोबी कापू शकता किंवा जर तुमच्याकडे कटर असेल त्याच्यामध्ये कोबी कापून घेतलात तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. आता आपण एक छोटंसं वाटण करूया. त्याच्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलं. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. 10 ते 15 इतक्या लसणाच्या कळ्या घेतल्या. अर्धा चमच इतके जिरे घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे अर्धा इंच आलं घातला तरीसुद्धा चालेल. आता बघा मिक्सरला पाणी न घालता आपण एक छोटंसं वाटण इथं करून घेतलेलं आहे. आता बघा अगोदरच आपण कोबी हा किसून ठेवला होता. त्याच्यामध्ये केलेलं वाटण घातलं. अर्धा चमच तीळ घातली. पाव चमच इतकं हळद घातलेली आहे. अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घालायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये घालूयात आता आपण अर्धा चमच इतकी धना पावडर, चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं. आता तुम्हाला हवी तर तुम्ही इथं भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर घालू शकता. मी नंतर शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. आता इथं बघा आपल्याला कोबीला छान असे हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे कोबीचं जे पाणी असतं ना ते थोडंसं सुटलं जातं. आपल्याला वरून एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. म्हणून इथं आपण कोबीला हे सगळे मसाले असे लावून घेणार आहोत. तुम्ही हाताने लावून घेऊ शकता किंवा चमच्याने असं लावून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला पिठं घालायचे आहेत. ती म्हणजे कुठली बघा, एक छोटी वाटी इतकं ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे. नंतर आपल्याला लागल्यानंतर आणखीन थोडंसं आपण पिठाचं प्रमाण वाढवूयात. सुरुवातीला बघा आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. आता छान असं आता आपण हे मळून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे ना कोबीसुद्धा पाणी सोडतं, त्याच्यामुळे वरून पाणी घालायची आपल्याला काहीच गरज पडत नाही. तर बघा हे जरा मिश्रण ना आणखीन थोडंसं ओलसर वाटत आहे म्हणून इथं आणखीन अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे. आता आपण पुन्हा हे छान असं मळून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये बाजरीचं पीठ घालू शकता किंवा तांदळाचं पीठ घातलात तरीसुद्धा चालेल. छान कुरकुरीत हा आपला पदार्थ होतो. इथं मी ज्वारीचं पीठ घातल्यामुळे तांदळाचं पीठ घातलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. बघा इथं आपलं पीठ मळून झालं. आता आपण थोडंसं एक अर्धा पळी इतकं याच्यावरती तेल घालूयात, कारण बेसन पीठ घातल्यामुळे खूप चिकट असं आपलं हे पीठ झालेलं आहे. आता वरून घालणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा आपण तेल कोथिंबीर घातल्यानंतर ना छान आणखीन एक अर्धा मिनटं इतकं मळून घेऊयात. आता इथं आपलं हे पीठ मळून झालं. आपल्याला हे भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज पडत नाही. आता ह्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. म्हणजेच की ते तुम्हाला पुढे सांगेलच हे भाग कशासाठी केलेत. एकसारखे इथं 2 भाग केलेले आहेत. तुम्हाला इथं थोडक्यात समजत असेल आपण नेमकं काय करत आहोत. तर आज आपण करत आहोत कोबीच्या कुरकुरीत अशा वड्या. तर इथं बघा एक चाळण घेतली, त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे आपण जे मिश्रण ठेवणार आहोत ते सहजपणे निघलं जाईल. आता आपण जे 2 भाग केले ना त्याचे 2 आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत. तर बघा हातावरच आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आहेत आणि इथं ठेवायचे आहेत अलगदपणे. तुम्ही ना ह्या चाळणीमध्ये सगळीकडे थापून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण इथं मी रोल आकारामध्ये केलेत. छान 2 रोल करून घेतलेले आहेत. आता वरून थोडेसे आपण तीळ भुरभुरूयात म्हणजे दिसायला छान दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. तीळ घालून झाल्यानंतर ना आपण ब्रशने थोडंसं ह्याला वरून तेल लावणार आहोत. म्हणजेच की हे तीळ जे आहेत ना ते चिटकले जातील म्हणून ब्रशला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण आपलं ब्रशला चिटकणारसुद्धा नाही आणि आपले जे तीळ आहेत
ते आपल्या ह्या रोलला छान असे चिटकले जातात. पण त्या अगोदर तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. आता बघा, हिथं अगोदरच का नाही पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला छान अशी उकळी आली की ही चाळण आपल्याला पातेल्यावरती ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूयात. एक 10 ते 12 मिनटं आपण हे रोल शिजवून घेणार आहोत. आता बघा 10 मिनटं झाले आणि ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. आता हे रोल शिजलेत का नाहीत आपल्याला कसे चेक करायचे आहे बघा. टूथपेस्ट घालून बघायचे आहे, तर ती क्लीन येते म्हणजे हे रोल आपले शिजलेत असं समजावं. तुम्ही चाकू घालून बघितलात तरीसुद्धा चालेल. आता ही चाळण खाली काढून घेतले आणि हे रोल आपले थंड करून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे चाळणीतनं बाहेर काढायचे आहेत आणि कापून घ्यायचे आहेत. तुम्ही जर गरम असताना करायला गेलात तर हे रोल तुटले जातील आणि ह्याच्या पाहिजे तशा वड्या पडणार नाहीत. नंतर तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता. एकदम पातळ कापायच्या म्हणजे छान अशा ह्या कुरकुरीत होतात, छान आतपर्यंत ह्या तळल्या जातात. बघा इथं आता मी हातात वडी घेऊन दाखवते. किती छान अशी आपली वडी झालेली आहे. तुम्हाला इथं बघूनच समजत असेल. तुम्ही जरी अशीच खालात तरीसुद्धा चालेल, पण आपण ही थोडीशी फ्राय करून घेणार आहोत. सुरुवातीला सगळ्या वड्या इथं कापून घेतल्या. बघू शकता थंड झाल्यानंतर वड्या ह्या कापायला गेल्या ना तर सहजपणे ह्या कापल्या जातात. आता तुम्ही ह्या वड्या अगदी 8 ते 10 दिवस सहज ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. तर गॅसवरती बघा एक 2 चमचे इतकं तेल छान गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता मावतील इतके आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहेत आणि आपण तळून घेणार आहोत. इथं मी शॅलो फ्राय करून घेत आहे, तुम्ही डीप फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल. खरं सांगायला गेलं ना तर कोबी म्हटलं की नाकं मुरडतात. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात. माझ्या घरातसुद्धा अगदी असंच आहे. पण जर तुम्ही हा कोबी किसून तुम्ही अशा प्रकारे ह्या वड्या केल्यात ना तर खरंच 100% सांगते, कोबीच्या वड्या केल्यात अजिबात वाटत नाही. माझ्या घरातसुद्धा अगदी लहान मुलं आहेत, ते सुद्धा फसले जातात. त्यांना आजपर्यंत माहीत नाही की ह्या कोबीच्या मी वड्या करते. खरंच एकदम कुरकुरीत, खायला टेस्टी लागतात. तुम्ही कधी केला नसेल तर नक्की ह्या पद्धतीत करून बघा. कुरकुरीत टेस्टी लागत असल्यामुळे मुले काय आवडीने खातात. बघू शकता दोन्ही बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत मध्यम गॅसवरती तळून घेतलेले आहेत. कलरसुद्धा छान आलेला आहे. आपल्या वड्या आतपर्यंत तळल्या जायला हव्यात म्हणून मध्यम टू लोच गॅस ठेवायचा, म्हणजे वड्या छान तळल्या जातात. तुम्ही फास्ट गॅस ठेवलात तर वड्यांना कलर लगेच येईल, आतून कच्च्या राहतील आणि त्या क्रिस्पी कुरकुरीत अशा होणार नाहीत. सगळ्या वड्या तेलाबाहेर काढल्यानंतर बघा थोडेसे जे वड्यांचे तुकडे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नाहीतर आपण दुसरी बॅच सोडतो ना तोपर्यंत हे खूप असे काळे झालेले असतात. होता होईल एवढे आपण काढून घ्यायचे. नंतर बाकीच्या ज्या वड्या आहेत ना त्यासुद्धा अशा प्रकारे सोडून तळून घेत आहे. आता मी वरून पुन्हा तेल घातलेलं नाही, अगोदरचं असलेल्या तेलामध्येच ह्या वड्या तळून घेतल्यात. ह्या वड्यांनासुद्धा छान असा कलर आला, मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता ह्या वड्यासुद्धा आपण तेलाबाहेर काढून घेऊयात. बघा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे, मग तेव्हा तुम्ही एकदा तरी ह्या कोबीच्या वड्या करून बघा. अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार. बघा इथं वड्या तळून झाल्यात आणि बाकीच्या ज्या राहिल्यात ना ते डब्यामध्ये मी भरून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे लागतील तेव्हा गरमागरम तळून घेत आहे. तर तुम्ही आवाज ऐकला, तुम्हाला आवाजावरनं कळलंच असेल ह्या वड्या किती कुरकुरीत आतपर्यंत छान तळल्यात आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आता तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस ह्या वड्या खराब होत नाही. पण फ्रीज बाहेर जरी वड्या ठेवल्यात ना तरी पण 4 ते 5 दिवस ह्या वड्या अजिबात खराब होत नाही. मला जर प्रवासामध्ये ह्या वड्या न्यायच्या असतील ना तर तुम्ही सहजपणे नेऊ शकता, अजिबात खराब होत नाही आणि छान टेस्टी चवदार ह्या वड्या लागतात. आता इथं खाण्यासाठी आपली डिश तयार झाली, छान कुरकुरीत क्रिस्पी कोबीच्या वड्या. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्हाला इथे आवाज तरी ऐकला, आता कोबीची वडी ही मोडूनसुद्धा दाखवते. बघा किती छान कुरकुरीत आतून भुसभुशीत अशी झालेली आहे. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू. आणि हो, अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.